सर्वस्वाची साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे तुका म्हणे निज भोगईल निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती विठ्ठल नीलांबुजी श्यामल कोमलागम सीता समारोपित वाम भागम पानव महासायक चारुचापम नमामि राम रघुवंशानाथम महायोग पीठे तटे भीमरत्नम परम पुंडरीकाय दातुं मुनित्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारु चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं ते गुणरहितं सद्गुरुतं नमामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग समाजाला लागलेला क्षयरोग ज्या धन्वंतरीने दूर केला
समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी संतांच्या ग्रहमेळ्यात उदयाला आलेला ज्ञान सूर्य अशी देखील ज्यांची ख्याती आणि त्यांच्या अभंगामध्ये परतत्व स्पर्श पराकोटीचा रंग अगदी ठासून भरलेला आहे आणि ज्यांनी माऊली ज्ञानोबरायांना अगदी पितृस्थानी बसवलं आणि त्याच बरोबर आता उरलो उपकारापुरता अशी मनाशीच दृढ भावना करून ज्यांनी संपूर्ण समाजामध्ये आपल्या कीर्तनाद्वारे दिंडोरा पिटवण्यास सुरुवात केली आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे म्हणजे छत्रपती शिवराय यांना वेळोवेळी उपदेश आणि मार्गदर्शन करणारे जगद्वंते जगद्गुरु महाराष्ट्र भूषण 5व्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन करणारे देहूगावचे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवाला प्रतिपादित करतात. एवढंच नाही तर उपदेश करतात की मानवा तुझं भविष्य कशामध्ये आहे? देवाला सर्वस्व अर्पण करण्यामध्ये आहे. विठ्ठल जगाकाळ खाया मी माथा दिला पाय असं अफाट सामर्थ्य असणारे संत तुकाराम महाराज यांनी या अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर मांडलेला आहे आणि तोच भावार्थ मी आपल्यासमोर मांडते. बघा, महाराज म्हणतात की साधावा तो देव सर्वस्वाच्यासाठी प्रारब्ध तुटी क्रियमाण. मानवा तुला या कलियुगामध्ये देवाला साध्य करून घ्यायचं आहे, कारण कलियुगामध्ये नामाला प्राधान्य आहे आणि कीर्तनाला प्राधान्य दिलेलं आहे. तर तुला काय करायचं आहे? तुला देवाला सर्वस्व अर्पण करायचं आहे. तेव्हाच तू तुझ्याकडे येईल, तेव्हाच तुला देवाची प्राप्ती होईल. आणि म्हणून तू काय कर, देवाला आधी साध्य करून घे आणि एकदा का तू देवाला साध्य केलंस की प्रारब्ध तुटी क्रियमाण. महाराज म्हणतात की प्रारब्ध संचित क्रियमाण ही आपोआप बाद होतील आणि ते एकदा नष्ट झाले की मग महाराज म्हणतात की मग कासयाने पुन्हा हा संसार. प्रारब्ध संचित क्रियमाणच नष्ट झाले तर संसाराला येणच नाही, जन्मच नाही तर मृत्यू कुठून. मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. बघा, भाजलेलं बीज ते पेरलं जमिनीमध्ये तर त्याची उगवण होईल का? नाही होऊ शकत. आणि म्हणूनच संसाराला येणच नाही तर मृत्यूचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराज म्हणतात की मानवा तुला अजून काय करायचं आहे? तर जिने दिले त्याचे द्यावे पिंडदान, उत्तीर्ण चरण धरून व्हावे. तुला ज्याने हा देह दिलेला आहे, हा नरदेह तुला ज्याने दिलेला आहे, त्यालाच तो काय करायचंय? परत करायचंय, पिंडदान करायचं आहे आपल्याला. आपण पिंडदान करतो पण कशाचं? पिठाचं करतो की नाही? 10वा विधी 13वा विधी पिठाचंच पिंडदान करतो आपण. पण खऱ्या अर्थाने प्रतिकात्मक रूपाने शरीराला देखील काय म्हटलेलं आहे? पिंड म्हटलेलं आहे. आणि हेच पिंडदान आपल्याला परमेश्वराला करायचं आहे. परमेश्वराला हा देह आपल्याला दानात देऊन टाकायचा आहे, कारण तो पाचाचा उसना आहे. समजलं का तुम्हाला? परमेश्वराने तो आपल्याला उसना दिलेला आहे. ज्याप्रमाणे शेजारच्यांकडून आपण एखादी वस्तू उसने आणतो आणि म्हणतो की 4-5 दिवसांनी मी तुला ही परत करेन, अगदी तसंच आहे. हा नरदेह आपल्याला पुन्हा परमेश्वराला काय करायचंय? परत करायचं आहे. आणि परत करून भगवंताच्या चरणी यशस्वी व्हायचं आहे, उत्तीर्ण व्हायचं आहे, त्याच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. महाराज म्हणतात की तुका म्हणे नीज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता तुझी याची. सध्या तरी आता हा देह काय झालेला आहे? स्वतःलाच भोगून राहिलेला आहे की नाही? कारण आपल्या शरीरामध्ये जे षड्रिपू आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जेव्हा बाहेर निघतील तेव्हाच तो भगवान परमात्मा पांडुरंग आपल्या देहामध्ये प्रवेश करेल आणि मग इतर कोणती दुष्ट प्रवृत्ती आहे, जी वाईट शक्ती आहे, ती आपल्याकडे फिरकणार देखील नाही. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत त्याचा अल्पसा परिहार असा की आज आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी रमेश नामदेव सुतार यांना जाऊन जवळजवळ 12 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या उत्तर रात जागरणानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा मजपामराकडे आलेली आहे. आणि ज्यांच्याद्वारे ही मला सेवा प्राप्त झाली ते आपले परमार्थ प्रेमी प्रेमळ स्वभावाचे मनोज महाराज सुतार यांच्यामुळे, आणि म्हणून मी सदैव त्यांच्या या ठिकाणी ऋणी राहीन. आपल्यातून निघून गेलेली व्यक्ती, त्याच्या पश्चात त्यांचं कुटुंब असं, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी बेबीबाई रमेश सुतार, त्यांची जी 2 मुलं आहेत अनंत रमेश सुतार आणि अशोक रमेश सुतार, त्यानंतर जी मुलगी वैशाली राजेश बार्शी,
त्यानंतर अजून एक मुलगा ऋतिक रमेश सुतार, अशा प्रकारे त्यांचं कुटुंब. आणि आज 3 मुलं, 1 मुलगी, 1 म्हणजे पत्नी. बघा, यांना सोडून आज नाना गेलेले आहेत की नाही. म्हणजे अत्यंत दुःखाचा प्रसंग या कुटुंबावर कोसळलेला आहे किंवा दुःखाचा आघात झालेला आहे. आणि बघा, दुःख हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आहे. दुःख तर येतच राहील की नाही, कारण संसार आहे म्हणजे दुःख आहेच. सुख अगदी क्षणिक आहे, कुठेतरी सुख पाहायला मिळतं आपल्याला. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतात. आणि तोच एक प्रसंग आज या कुटुंबावरती आलेला आहे. आणि आपण तर काहीच करू शकत नाही. आपण थांबू शकतो का? एखाद्या जाणाऱ्या व्यक्तीला तर आपण थांबू शकत नाही, कारण मृत्यू आपल्या हातात नाही. खऱ्या अर्थाने काळाने आपल्याला ग्रासलेला आहे आणि तो कधी आपल्याला गिळंकृत करेल हेही सांगता येत नाही. म्हणजे त्या काळावरती आपली सत्ता नाहीच, परंतु संतांची सत्ता काळावरती आहे आणि काळाची सत्ता आपल्यावरती आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागली की आपण काय करतो? जेवतो की नाही आणि तृप्त होतो. मग काळाला भूक लागली की तोही आपल्याला खाऊन टाकतो, कारण आपण त्याचं काय आहोत? खाद्य आहोत. आणि अशा प्रकारे प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येक जण जाणार आहे आणि जाणं हे आहेच. कारण जे प्रारब्धात आहे, जे विधी लिखित आहे ते आपण खोडू शकत नाही. जावं लागणार आहे, परंतु जाण्याआधी आपल्याला काय व्हायचं आहे? सावध व्हायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केली नाही का? सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव आहेत. मग आता ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि सुंदर अशी निर्मिती केली. मानवाला फार सुंदर घडवलं त्याने. आणि मग पालन पोषण करणारे तुम्हाला माहितीच आहे कोण? भगवान महाविष्णू. आणि सहारक शक्ती म्हणजे भगवान महादेव. परंतु ब्रह्मदेवाने 4 प्रकारे वर्गीकरण केलं. बरं, कसं केलं? मानव आणि 3 प्राणी म्हणजे बैल, कुत्रा आणि घुबड. मग आता प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाने दिलं. परंतु मानव हा कसा आहे? स्वार्थी प्राणी आहे की नाही. त्याच्यामुळे मानव म्हणाला की देवा, ते प्राणी आणि मी मानव आणि सेम आयुष्य दिलं नाही, मला जास्त आयुष्य पाहिजे. मग ब्रह्मदेव म्हणाले, एक काम कर बाबा, तू आता परस्पर तुझा वशिला चालतो का बघ जरा तिकडे जाऊन. म्हणजे आता ब्रह्मदेवाने कोणाकोणाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं ते आपण बघूया. बघा, मानवाला 40 वर्षाचं दिलं, त्यानंतर बैलाला 40 वर्षाचं आणि कुत्र्याला आणि घुबड हे 3 प्राणी 40 प्रकारचं त्यांना वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. परंतु मानव बोलतो की मला जास्त हवं आहे. मग आता जास्त पाहिजे तर मग आता बघ तू तुझा वशिला चालतो का, मग बघू आपण, आधी तुझं तू ठरव. मग मानव गेला, आधी कोणाकडे गेला बरं? बैलाकडे गेला आणि म्हणाला, बैल दादा, मला तुझं 20 वर्षाचं आयुष्य तू देशील का? मग तेव्हा बैल म्हणाला, अरे बाबा घे, मलाही नको एवढं 40 वर्षाचं आयुष्य, कारण सतत आयुष्यभर मी काय करतो? शेतामध्ये राबतो, मला आरामच नाही. एवढं जगून मी काय करू? मग माझं 20 वर्षाचं आयुष्य तुला घेऊन टाक. मग आता मानवाचं आयुष्य किती झालं बरं? 60 वर्षाचं झालं की नाही. मग पुन्हा मानव कोणाकडे गेला? कुत्र्याकडे गेला. मग कुत्र्याला विनंती केली की बाबा देशील का रे तुझं 20 वर्षाचं आयुष्य मला? कुत्रा म्हणाला, घे बाबा, मला तर एवढं आयुष्यच नको, कारण सारखे मला कुठे बसूनही देत नाही, सारखे हाड 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 करतात. इथे बसलो का तिथे बसलो का इथे, त्यापेक्षा तुला घेऊन टाक. मग आता सांगा किती झालं? मानवाचं आयुष्य 80 झालं की नाही? 80 वर्षाचं. मग आता कोण राहिलं? घुबड. मग आता घुबडाकडे गेला मानव आणि म्हणाला, दे मला 20 वर्षाचं तुझं आयुष्य. तो म्हणाला, घे बाबा, घेऊनच टाक, मलाही फार कंटाळा आलेला आहे, कारण मला लोक काय करतात? अपशकुनी मानतात, माझा चेहराही कोणी बघत नाही, काय जगून फायदा आहे माझा? त्यापेक्षा 20 वर्षाचं आयुष्य बरं आहे. म्हणजे अशा प्रकारे मुळात मानवाचं ओरिजिनल आयुष्य हे फक्त 40 वर्षाचं, परंतु त्याने त्यांच्याकडून 20 वर्षाचं घेऊन किती झालं बरं? 100 वर्षाचं आयुष्य झालं मानवाचं. मग फार झालं का? फार नाहीच ते, कारण मानव एवढं जगतच नाही, ते अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्य Oh
स्वतःचं आयुष्य तर 40 वर्ष फक्त माणूस स्वतःसाठी जगतो. पुढची 20 वर्ष बैलाची राब राबतो की नाही, पुढची 20 वर्ष कुत्र्याची. 60 वर्षापर्यंत आला की मग सगळे काय करतात, त्याची हाडाड करतात. कारण ते आयुष्य कोणाचं आहे, कुत्र्याचं. किंमतच राहत नाही आपल्याला. आणि त्याच्या पुढचं आयुष्य म्हणजे घुबडाचं, नाही का. मग घुबडाचं म्हणजे पुढचं आयुष्य बघा. मानवाची अवस्था वृद्धावस्थेत पदार्पण केलेलं असते. आणि मानव कसा दिसतो बरं, तुम्ही काय मी काय आपण सगळेच दिसणार आहोत, घुबडासारखे दिसणार आहोत. आणि मग नातू म्हणतो की आजोबा मी तुम्हाला घाबरतो का, कारण तुम्ही घुबडासारखे दिसता. बघा, हयात असताना मानवाची फजिती तर होतेच, परंतु मृत्यू पश्चातही मानवाची फजिती होते. म्हणून भगवंताला शरण जायचं, कारण मृत्यूनंतरही आपल्याला दुःखच भोगावं लागेल. आणि म्हणून सगळीकडे अगदी हे विश्व दुःखाने व्यापलेलं आहे. सुखाचे क्षण अत्यंत क्षणिक आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून सगळीकडे दुःखच दुःख आहे. हयात असताना दुःख आपण भोगतो, फजिती होते. आणि मृत्यूनंतरही आपली काय होते, फजितीच होते. कारण मारिती तोडिती झोडिती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल. बघा, तर भगवंताची भक्ती केली तर देव आपली बाजू घेऊन आपल्याला घेऊन जातो फुलांवरून. परंतु जर भक्तीच केली नाही तर यम काय करतात, मारिती जोडिती तोडिती निष्ठुर. अगदी अत्यंत त्रासमय, मृत्यूनंतर ही फजिती, नाही का, मृत्यूनंतर ही यातना. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, तर जिवंत असतानाच भगवंताची भक्ती करायची आहे. आणि जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव देखील घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे आयुष्य अल्प आहे, 100 वर्षाचं आहे. आणि तेवढंही आपण जगत नाही. तर बघा, प्रत्येक व्यक्तीवर असे प्रसंग येतात, दुःखमय प्रसंग येतात, संकट येतात, आघात होतात. फक्त त्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आहे. प्रत्येकाला त्याग करावा लागतो, समर्पित व्हावं लागतंय. आणि तुम्हाला माहितीच आहे की भगवान श्रीकृष्ण, आपण कृष्णाबद्दल ऐकतो, काय ऐकतो बरं, कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाने बालक्रीडा केल्या, नाही का, बालक्रीडा केल्या, गोपिकांना त्रास दिला, दाढी आणि वेणीची काय बांधली, गाठ बांधली. अशा अनेक गोष्टी आपण कृष्णाच्या ऐकल्या. फक्त एकच कृष्ण आपण बघितला, कृष्णाची एकच बाजू बघितली. पण ज्याला अनंत अवतारांमध्ये संपूर्ण त्यागच करावा लागला, सगळं सोडावंच लागलं, हे आपण कुठे बघितलं. बघा, परमेश्वराला देखील सगळं सोडावं लागलंय, तर आपलं काय, आपण तर सगळं सोडूनच जाणार आहोत. परंतु भगवंतालाही सोडून जावं लागलं. जसा भगवंताचा जन्म झाला, आई वडिलांना सोडावं लागलं. गोकुळामध्ये अनेक बालक्रीडा केल्या, गोकुळही सोडावं लागलं. राधेवरती नितांत प्रेम केलं भगवंताने, पण एका वेळेस राधेलाही सोडावं लागलं. सगळ्या गोष्टी भगवंताला सोडून जाव्या लागल्या. महाभारतामध्ये जेव्हा पांडवांचा विजय झाला, तेव्हाही पांडवांच्या विजयानंतर भगवंताला पांडवांनाही सोडून जावं लागलं. आणि एका क्षणाला स्वतःचा अवतार कार्यही संपवावं लागलं. ही भगवंताची दुसरी बाजू आपण कधी बघितली का? म्हणजे भगवंतालाही सगळ्या गोष्टींचा त्याग करत करत जावं लागलं. तर आपण सामान्य मानव आहोत, आपल्याला तर सगळं सोडून जावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हा संसार कसा आहे, दुःखमय आहे. सगळीकडे दुःखच दुःख आहे की नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, आपल्या आयुष्यामध्ये, नाही का. सुख दुःख, बघा, सुखाच्या मागे दुःख, दुःखाच्या मागे सुख, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे होतच राहणार आहे. परंतु तरी आपण सावध होतो का? आपण पार प्रपंचामध्ये बुडून गेलेलो आहोत, पार संसारामध्ये बुडलेलो आहोत. पण भगवंताची आठवण ही क्वचितच कोणाला तरी होते. आणि ज्याच्या नशिबात आहे, ज्याच्या भाग्यामध्ये आहे,
तोच भगवंताला शरण जाईल, तोच सद्गुरूंना शरण जाईल. ज्याच्या नशिबात नाही, प्रारब्धात नाही, त्याचं काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला फक्त काय करायचं, आपण संसार तर करतोच की नाही, परंतु त्याच बरोबर आपल्याला काय करायचे, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कोणतंही काम करताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. त्यासाठी काही वेगळी काही आपल्याला वेळ पाहिजे असंही नाही. जे काम तुम्ही हाती घेतलेले त्या कामामध्ये मग्न होऊन तुम्ही भगवंताचं काय करू शकता, नामस्मरण करू शकता. आणि त्याचसाठी तर हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. नरदेह कशासाठी? इतर गोष्टी करण्यासाठी का नाही. नरदेह फक्त भगवंताचं भजन आणि तयार झाला फाटा बाधिकीचा. भजनासाठी आपल्याला नरदेह दिलेला आहे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण आणि भजन करूनच भगवंताची काय करायची, आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. त्यासाठी नरदेह दिलेला आहे आणि तो उत्तम आहे, अमृततुल्य आहे. आणि म्हणून त्याचा वापर फक्त काहीतरी आपलं सार्थक करून घेणं हेच आहे. काहीतरी कल्याण करून घ्या, कारण जन्म आता हा पुन्हा पुन्हा नाही. दुर्लभम मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठी प्रियदर्शन. भगवंत म्हणतात की मानवा, तुझा हा नरदेह अति दुर्लभ आहे, अति दुर्लभ. खरंच तो अति दुर्लभ आहे. पुन्हा पुन्हा त्याची प्राप्ती होईल का? नाही होणार. लक्ष 84 योनी क्रमुनी सायासी नरदेहायसे भांडवल पावलासी जतन करी रे गौहारा भजन भजे या संसारा. माऊली काय म्हणते की लक्ष 84 योनीतून बाहेर पडल्यानंतर तुला उत्तम असा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तू त्याचं जतन कर, त्याला जोपास. का जतन करायला का सांगते माऊली, जोपासायला का सांगते? कारण इतर योनीमध्ये ते शक्य नाही ना. भजन इतर योनीमध्ये होऊ शकत नाही, कारण बुद्धिमत्ता ही फक्त मानवालाच प्रदान केलेली आहे. आणि म्हणून मानव त्या बुद्धीच्या जोरावरती भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पशुपक्षी काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, नाही का. त्यांना काहीच जाणता येत नाही, कारण भगवंताची प्राप्ती करण्याचं ज्ञानच त्यांना नाही. ते फक्त कोणाला आहे, मानवाला आहे. ते सामर्थ्य फक्त त्यालाच दिलेलं आहे भगवंताने, त्याच्यामध्येच ते ओतप्रोत भरलेलं आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पाही तेने ज्ञाने देही विदेही पाही पाहू. भगवंताने बघा ना, भगवंताने काय केलं, अगदी नरदेहाच्या आणि त्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन घेतला असेल. भगवंताने अगदी ज्ञानासहित सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये उचल्या. का तर जेणेकरून तू काय कर, आमचं भजन कर, तुला विधेय स्थिती प्राप्त होईल, याचा विचार भगवंताने केला. आणि म्हणून हे सामर्थ्य फक्त मानवामध्येच आहे. कारण भारताने काय केलं, भारताने म्हणजे मानवानेच काहीतरी केलं ना, प्रगती केली की नाही भारताची. काय झालं, भारत आज जपानलाही मागे टाकून 3ऱ्या क्रमांकावरती आला. म्हणजे मानवाची उत्तर आज प्रगती होती की नाही. आणि म्हणून त्याच सामर्थ्याच्या जोरावरती
मानव काय करू शकतो? भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. हे सगळं सामर्थ्य आपल्यामध्ये दडलेलं आहे. फक्त ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नितांत अशा योग्य सद्गुरूंची गरज आहे. विठ्ठल मग बघा, हे सामर्थ्य मानवाचं आहे. तुम्हाला एक सांगू का, आफ्रिकेमधली जी माकडं आहेत त्यांना 30 प्रकारचे आवाज काढता येतात. किती प्रकारचे आवाज काढतात ते? 30 प्रकारचे. मग त्यामध्ये भुकेचा आवाज, भूक लागली की आवाज काढतात, भीती वाटली, संकट आली की आवाज काढतात. म्हणजे एकंदरीत 30 प्रकारचे आवाज काढतात ते. परंतु त्यांची गती तेवढीच. याच्या व्यतिरिक्त ते काय करू शकतात का? त्यांना मोजून दिलेले 30 प्रकारचे आवाज ते काढतात. आफ्रिकेतली माकडं, भारतातली नाही. मग त्यांची गती ही तेवढीच आहे. त्यानंतर बघा, अब्दुल करीम खानाने काय केलं? मद्रासमध्ये गेला आणि आधी कुत्र्याला काय शिकवलं? गाणं शिकवलं. आणि त्याचा प्रयोग कुठे जाऊन केला? मद्रासमध्ये. तिकडे तो प्रयोग यशस्वी झाला, कारण कुत्र्याला एक गाणं शिकवलं, त्याने ते सुंदर गायलं. परंतु त्याची गती ही तेवढीच. याच्या व्यतिरिक्त तो काय करू शकतो का? एक गाणं शिकवलं, ते गायलं त्याने. म्हणजे बघा, यदा कदाचित प्राणी या बाबतीत प्रगती करूही शकतील. माझं वाक्य लक्षात घ्या. यदा कदाचित प्राणी या बाबतीत प्रगती करूही शकतील, परंतु जे सूक्ष्माचं ज्ञान आहे, जे ईश्वराचं ज्ञान आहे, जे भगवंताचं ज्ञान आहे, ते कोणामध्ये आहे? ते सामर्थ्य कोणामध्ये आहे? फक्त आणि फक्त मनुष्यामध्येच आहे. आणि त्या सामर्थ्याच्या जोरावरती मनुष्य प्राणी काय करू शकतो? भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. विठ्ठल आणि म्हणून माऊली म्हणते की तू काय कर, तुला ते भांडवल दिलेलं आहे. नरदेह काय आहे? भांडवल. त्याचं तू काय कर? जतन कर, त्याला जोपास. आपण सगळ्या गोष्टी जपतो ना, आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी जपतो. मग या नरदेहाला कशासाठी जपायचं? तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. आणि म्हणून माऊली म्हणते की तू त्याचं त्याला सांभाळ. का बरं? कारण जीवनाचा भरोसाच नाही. आपण कधीही जाऊ शकतो, नाही का? कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया, अशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे, हुशार ओळसा गा राम राम स्मरा. बघा, जीवनाचा क्षणाचा देखील भरोसा नाही. क्षणभंगूर आहे, ते क्षणिक आहे. आणि मग भरोसा देता येत नाही. म्हणून पुढे आता गळ्याला फासही लागलेला आहे, ओळसाही आहे पुढे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. जन्म मृत्यूचं कालचक्र हे अखंड आणि अविरतपणे चालू आहे. आणि त्यामध्ये खंड पडणार नाही. ते असंच चालू राहणार आहे. जन्म मृत्यू, जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं. फक्त त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? राम राम स्मरा. रामाला कंठामध्ये धारण करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. मग या नरदेहाची प्राप्ती आपल्याला वारंवार होणार नाही, पुन्हा पुन्हा नाही तो प्राप्त होणार. सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, परंतु नरदेह नाही. कारण पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही येतं सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. बघा, पुनर्वित्त, पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो ना आपल्याला. आपण म्हणतो अरे माणूस जगला तर पुन्हा कमवेल. पुनर्मित्र, जुने मित्र दुरावले तर नवीनही जोडता येतील. पुनर्भार्या, एक पत्नी मेली तर दुसरी करता येईल. पुनर्मही, सत्ता गेली, राज्य गेलं तर पुन्हा आजमावता येईल, बळकावता येईल, संपादित करता येईल. परंतु न शरीर पुन्हा पुन्हा. नरदेह येईल का? नरदेहाची प्राप्ती होईल का? नाही ना. म्हणून कबीर महाराज म्हणतात, मनुष्य देह दुर्लभ है, मिलेन वारंवार, तरुवर से फल गिरे फिरण लगेणार. बघा, झाडावरचं फळ एकदा खाली पडलं की पुन्हा फांदीला जोडता येईल? नाही जोडता येईल. म्हणजे आपलंही तसंच आहे. मोठ्या भाग्याने हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून त्याचं जतन करायचं, त्याला जोपासायचं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला काय करायचं? आपल्याला सांभाळायचं आहे. विठ्ठल मग मानवाची अवस्था कशी झालेली
मेंढपाळाचं सामर्थ्य जाणता आलं नाही. आपण काय करू शकतो हे त्याला उमगलं नाही. मग अवस्था कशी झाली? त्या मेंढपाळाप्रमाणे झाली ना आपली अवस्था. मेंढपाळ होता, तो काय करायचा, रानामध्ये मेंढ्यांना घेऊन जायचा. तर दैनंदिन नित्यक्रम त्याचा चालूच होता आणि जाता जाता त्याला एक मणी सापडला. आता ओळख नाही की तो डायमंड आहे, नाही का, ओळख नसल्यामुळे त्याने तो घेतला आणि मणी समजून धाग्यामध्ये बांधला आणि मेंढीच्या गळ्यात बांधून दिला. जर महत्व कळलं असतं की हा डायमंड आहे तर काय झालं असतं बरं, रातोरात तो मेंढपाळ कोट्याधीश झाला असता. परंतु नाही समजलं त्याला. मग तीच अवस्था अगदी आपली झालेली आहे की नाही. माऊली म्हणते की पाहे शरीराची आगावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडून या. मानवा, तुझी अवस्था कशी झालेली आहे? तुला जे करायचे ते तू करत नाहीस, नको तेच करतो, निषिद्ध कर्म करतो आणि दुःखाला प्राप्त होतोस. म्हणून तुझी अवस्था अशी झालेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला जर जन्म मृत्यूची रहाटी तुंबायची असेल, ही मायेची शृंखला तोडायची असेल, आशेची बेडी तोडायचीच असेल, या नरदेहाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर याच्यावरती एकच उत्तम उपाय आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साधावा तो देवा सर्व साथ साथी, सर्वस्वाचेसाठी प्रारब्ध तुटी क्रियमान. महाराज म्हणतात की मानवा, तू देवाला साध्य करून घे. एकदा का तू देवाची प्राप्ती केलीस, तो तुला साध्य झाला, तू त्याला तुझं सर्वस्व अर्पण केलंस, ही प्रारब्ध संचित क्रियमान आपोआप काय होतील, नष्ट होतील, बाद होतील, संपुष्टात येतील. मग हा जो देव आहे भगवान परमात्मा, त्याची आपल्याला काय करायची आहे, प्राप्ती करून घ्यायची आहे. मग त्यासाठी बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करून घ्यायची असेल तर लहानपणापासून त्याच्यामध्ये काय करायचं असते, स्वतःला झोकून द्यायचं असते. कोणती गोष्ट असू द्यात, कोणतंही क्षेत्र असू द्यात, आर्थिक, सामाजिक, राजकीय अथवा परमार्थिक, कोणतंही असू द्यात, तुम्हाला त्याची उंची गाठायची आहे ना, यशाची उत्तुंग भरारी जर तुम्हाला त्यामध्ये घ्यायची असेल तर पूर्ण झोकून द्या. लहानपणापासून प्रत्येक क्षेत्राचा आपण बघू शकतो. तर मग परमार्थामध्ये देखील लहानपणापासूनच जर आपण सुरुवात केली, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, तर नक्कीच काय होईल, भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागेल का? कारण लहानपणापासून सुरुवात केली की एकदम आपण उच्च पातळी गाठतो, जसं वय वाढत जाते ना तसं. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची ती तारुण्यामध्ये, वृद्धावस्थेत नाही. तारुण्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला वृद्धावस्थेत होईल. आणि मग हा जो भगवंत आहे तो इतका दयाळू आहे, इतका प्रामाणिक आहे,
तो स्वतः म्हणतो भगवंत की तैसे ते माझे कलत्र जाणीचे काही सेने न लजे तयाचे निम. भगवंत काय म्हणतात बघा की हे जे भक्त आहेत ना ते माझे आप्त आहेत, स्वकीय आहेत, कुटुंबीय आहेत. फक्त एका पावलाने जर भक्त माझ्याकडे आले तर मी 10 पावलांनी त्यांच्याकडे जाईन. हा भगवंताचा अगाध महिमा. इतका तो दयाळू आहे, आपल्यासारखा नाही स्वार्थी. बघा भगवंताकडे एका पावलाने जा, तो 10 पावलाने तुमच्यासाठी नक्कीच धावून येईल. असा हा भगवंत आहे. आणि म्हणून भगवंत प्रत्येक वेळेला प्रत्येक भक्तासाठी धावून गेलेला आहे. आणि मग भगवंत असे म्हणतात की मला भक्तांचं काम करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. आपल्याला तरी लाज वाटते नाही का? आपण जर साहेब झालो तर दुसरं कोणतं काम करायला आपल्याला लाज वाटते की नाही? ते काम मी कसं करणार? माझी तशी पदवी आहे, तसं पद आहे. परंतु भगवंत काय म्हणतात की भक्तांचं काम करण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज नाही लाज धरीत. बघा भक्तांचं काम करण्यासाठी भगवंताला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. मग त्यासाठी आपल्याला भगवंताला शरण गेलं पाहिजे की नाही? तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवा ते करावे दास्य सखा. अगदी तनामनाने तुम्ही भगवंताला शरण जा, तो नक्कीच तुमच्यासाठी धावून येईल. कारण द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, भगवंत आला की नाही धावून? आला ना. कशाचा मोबदला दिला भगवंताने? द्रौपदीने काय केलं होतं? चिंदी बांधली होती भगवंताच्या बोटाला. जे काम सुभद्रेला नाही जमलं, सख्खी बहीण होती ना ती, नाही जमलं, द्रौपदीच्या भाग्यात होतं ते. परत चिंदी म्हणजे अशी साधी चिंदी होती का ती? नाही. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. जरी वस्त्र द्रौपदीने फाडून दिलं आणि त्याच्या मोबदल्यात भगवंत धावून आले ना. मग सुरुवातीला काही भगवंत धावून लगेच नाही येत. आपल्याला वाटलं की लगेच धावा केला लगेच आले, तेवढाही तो भोळा नाही. भगवान महादेवासारखा लगेच ते धावून येऊ शकत नाही. भगवंत इतका भोळा नाही, आपल्याला जेवढं वाटतंय तेवढं. बघा द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा ती वाट बघत होती, द्रौपदी कोणी येतो का मला सोडवायला? कोणीच येत नव्हतं. मग आता करणार काय? कोणी येत नाही, सगळ्यांनी मानाखाली घातल्या. मग आता पर्याय? मग शेवटी त्याचाच धावा करावा लागेल ना. कोठे गुंतलाजी कोठे गुंतलाया, कोठे गुंतलाजी कोठे गुंतलाया, वेल कात गया
भगवंताचा. मग आले ना भगवंत धावून. मग द्रौपदी म्हणाली, कुठे होतास? आत्ता आलास? मग तेव्हा भगवंत म्हणाले, द्रौपदी यायचं असतं तर कधीच आलो असतो. आधी मी बघत होतो कृपाचार्य तुला मदत करतात का, पितामह भीष्म तुझ्यासाठी धावून येतात का, द्रोणाचार्य येतात का? कोणीच येत नाही. शेवटी मला यावं लागलं. मग सांगा, भगवंत आपल्यासाठी धावून येणार नाही का? मग तशी भक्ती करावी लागेल. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. सांगा ना, मीराबाई सारखं बोलावलं तर नक्कीच येतील ना, पण आपण तसं बोलवतच नाही. तसं बोलवलं तर भगवंत येईल आपल्यासाठी धावून. त्यानंतर बघा अजून काय काय केलं, कोणाकोणासाठी भगवंत धावून आले हो. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद हासी. कोणाकोणासाठी धावून आले. चर्म रंगू लागे रोहितासा संगे, कबीराच्या मागे शेले विणी, सजन कसा या विकू लागे, मास माळ्या सावत्या असं खुरपू लागे. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे शेलेही विणले असा हा भगवंत. नामयाचे जणी सवे वेचिष्यनी, धर्माघरी पाणी वाहे झाडी, नाम्या सवे जेवी नवे संकुचित ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. अर्जुनाच्या रती हो या सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. बघा स्वतः द्वारकाधीश होता, द्वारकापती होता, तरी अर्जुनाच्या रथाचं काय केलं, सारथ्य केलं की नाही. वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हाकुनिया पांडवांचा, पळविशी कौरवा. केशवा माधवा तुझा काय केलं, 100 कौरव आणि 5 पांडव, 5 पांडवांच्या बाजूने भगवंत आले आणि पांडवांचा शेवटी काय झाला, सत्याचा विजय झाला. असा हा भगवंत प्रत्येकासाठी धावून आला तो, कारण भक्तीच तशी केली ना. त्यानंतर बघा ना, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे, पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागे गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. दिला ना भगवंताने, का नाही देऊ शकत. सुदामा ब्राह्मण, एकाच गुरुचे 2 शिष्य, एक भगवंत आणि सुदामदेव, परंतु प्रारब्ध वेगवेगळे. भगवंत द्वारकाधीश झाला आणि सुदामा 18 विश्वदारिद्र्य. मग शेवटी आता एक दिवस सुदामदेवाने ठरवलं की चला मित्राला भेटून येऊया, द्वारकाधीश झालेला आहे, राजा झालेला आहे. मग आता मित्राकडे जायचं आहे, रिकामे आता आहे, कसं जायचं बरं. बघा हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलंय की गुरुकडे आणि मित्राकडे जाताना रिकामे हाती नाही जायचं, काहीतरी घेऊन जायचं. मग आता काय न्यायचं, घरात तर काहीच नाही. मग सुदामदेवाने पत्नीला सांगितलं, पत्नीने 4 घरचे पोहे आणले, मुष्टीभर पोहे, आणि मग घेऊन गेला ना. सुदामदेव गेला देवाला भेटायला, आणि मग गेल्यानंतर भगवंताला फार आनंद झाला. भगवंत आणि सुदामाची भेट झाली, आलिंगन दिलं एकमेकांना. मग तेव्हापासून मग झालं त्यांचं. मग भगवंत काय करायला लागले, आता सुदामदेवाची व्यवस्थाही केली पाहिजे. अंघोळ घातली मित्राला, अंघोळ घातली. त्यानंतर आता गोपीचंदन लावायचं आहे. मग काय करावं लागेल बरं, तर कपाळ देखील स्वच्छ केला भगवंताने सुदामदेवाचा, नाही का. कपाळ स्वच्छ केलं म्हणजे काय केलं बरं, सुदामदेवाची कर्मरेषा पुसली भगवंताने, पुसली ना. 18 विश्व दारिद्र्य होतं त्याच्याकडे, परंतु कर्मरेषा पुसली. बघा एवढं सामर्थ्य आहे, फक्त भक्ती केली पाहिजे आपण.
मग आता सुदामदेव निघाले, भरपूर व्यवस्था झाली. मग आता काहीतरी मित्र देईल ना, प्रत्येकाला आशा वाटते की आता निघताना मला काहीतरी भेटेल. पण देव काहीच देत नाही. गेटच्या बाहेर गेले सुदामदेव, देव काहीच बोलत नाहीत. फार हतबल झाले, निराश झाले सुदामदेव. देव तर काहीच बोलत नाही. अरे असा कसा हा मित्र माझा, बरं जाऊ दे. परंतु भगवंत देत नाही असं नाही, तो देतो. भगवंताने काय दिलं? सुदामदेव जरी निराश होऊन गेले ना सुदाम नगरीमध्ये, परंतु जाऊन त्यांनी काय पाहिलं? भगवंताने काय केलं हो? अखिल सुदाम नगरी सोन्याची केली. मग आता मला सांगा, भगवंत आपल्याला काहीच देत नाही? खूप काही देतो तरी आपण असंतुष्ट राहतो की नाही? भगवंत खूप काही देतो, खूप काही देऊनच जातो, पण आपल्याला ते समजत नाही. म्हणून भक्ती अशी करा की भगवंत स्वतःहून तुमच्याकडे धावून येतील. विठ्ठल विठ्ठल. मग ती भक्ती कशी करायची? भगवंताला शरण कसं जायचं? अनन्य शरण जायचंय भगवंताला. अनन्य शरण रिगा हरिसी, अनन्य शरण रिगा. ज्याप्रमाणे बाळ आईशी अनन्य असते की नाही, नदी समुद्राशी अनन्य असते, मासा हा पाण्याशी अनन्य असतो, तशाच प्रकारे भक्ताने भगवंताशी अनन्य व्हावं, एकरूप व्हावं, तद्रूप व्हावं. अशा प्रकारे शुद्ध भावाने आणि अनन्य शरण गेलो तर नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल. आणि म्हणून माऊली देखील म्हणते काय बरं? जो होया माझा अनन्य शरण, जो होया माझा अनन्य शरण, जो होया माझा अनन्य शरण, जो होया माझा अनन्य त्याच्या निवारिणी जन्म मरण या लागे शरणागत शरण्यनीचे. माऊली म्हणते की जो मला अनन्य भावे शरण येईल, मी नक्कीच त्याच्या जन्ममृत्यूची रहाटी चुकवल्याशिवाय राहणार नाही. फक्त तो शरण आला पाहिजे. विठ्ठल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुला शरण जायचं आहे भगवंताला, पण ते कसं? अनन्य शरण, शुद्ध भावाने शरण जा, नक्कीच तुला देवाची प्राप्ती होईल. आणि मग एकदा का देवाची प्राप्ती झाली की महाराज म्हणतात की प्रारब्ध संचित क्रियामान आपोआप काय होते? बाद होतील. प्रारब्ध बघा, प्रारब्ध हे भोगावेच लागतात आपल्याला. ज्याच्या त्याच्या संचितात जसं जमा आहे तसं भोगावंच लागेल. आणि म्हणून जेव्हा देवकी मातेने भगवंताला विचारलं की देवा माझी 6 मुले मारली गेली, याचं कारण काय? तेव्हा भगवंताने सांगितलं की आई,
तू मागच्या जन्मात तुझ्या सवतीची 6 मुले विष घालून मारली होतीस. मग ते भोगण्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला. म्हणजे तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्ध आपल्याला याच जन्मामध्ये भोगून मोकळं व्हायचंय, परंतु तीव्र प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर राजा धृतराष्ट्र, त्यालाही यावं लागलं ना जन्माला. 100 मुलं मारली गेली डोळ्या देखत. भगवंताला विचारलं याचं कारण काय. भगवंताने सांगितलं की आता डोळे बंद करा. डोळे बंद केल्याबरोबर गेले ना 50 जन्म मागे गेले धृतराष्ट्र. आणि मग एका पारध्याच्या जन्मात काय केलं होतं, एका झाडावरती 100 पक्ष्यांची 100 पिल्लं होती. याने काय केलं, सगळा पाला पाचोळा जमा केला आणि आग लावून दिली. अगदी त्या आगीच्या याच्यातच ती होरपळून गेली. आणि मग हे तीव्र प्रारब्ध भोगण्यासाठी राजा धृतराष्ट्राला पुन्हा जन्म घ्यावा लागला. आणि मग स्वतःच्या डोळ्यासमोर 100 कौरव मारले गेले. म्हणजे मला सांगा, प्रारब्ध कोणालाही चुकवता येणार नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. जे देवाधिकांनाही चुकलं नाही, आपल्याला चुकेल का. नाही चुकणार. कर्मे दशरथ वियोगी वियोगी मेला, कर्मे राम वनवास गेला. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. हा कर्माचा सिद्धांत आहे. त्यांनाही चुकलं नाही. प्रभू श्रीराम ब्रह्मांड नायक, जगन्माता सीता, रावण, दशरथ कोणालाही चुकलं नाही. त्यांचा तर फार मोठा वशिला होता. कर्माचा सिद्धांत नाही चुकणार आणि तो आपल्यालाही चुकणार नाही. प्रत्येकाला काय करायचंय, सगळं भोगूनच जायचं आहे. परंतु याच्यावरती मातही करता येईल. कारण संत म्हणतात की ते तुम्हाला चुकणार नाही. परंतु दुसरीकडे आता नाथरे आपल्याला पटवून देतात काय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. आपल्यावरती हरीची कृपा झाली, देवाची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली तर नक्कीच याच्यावरती आपल्याला मात करता येईल. असा हा भगवंत आहे. प्रत्येक गोष्टीवरती आपण मात करू शकतो, फक्त त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि म्हणून या जगामध्ये जे शाश्वत आहे, जे आपण करू शकत नाही, जे सत्य आहे, जे अनश्वर आहे, जे अहर्निश आहे, जे त्रिकालदर्शी आहे, असा भगवान परमात्मा पांडुरंग, त्याचं एकदा प्रेमाने भजन करूया. विठोबा भोगहीन भोगता नाही होईल सत्ता तुझी याची. महाराज म्हणतात की मानवा, तुझ्या शरीरातले षड्रिपू एकदा बाहेर पडले की मग तुझ्या देहामध्ये हा भगवान परमात्मा काय करेल, प्रवेश करेल. आणि म्हणून तुझं एकच ध्येय आहे आणि तेच असावं
की तू देवाला साध्य करून घे, त्याची प्राप्ती करून घे. कारण मृत्यू हा कधीही आपल्यावरती घालू शकतो. तो टपूनच बसलेला, तो कधी घेऊन जाईल आपल्याला. आणि म्हणून तुम्ही काय करा तर भगवंताची प्राप्ती करून घ्या. षड्रिपू बाहेर पडले की तो तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेलच, परंतु वाईट प्रवृत्ती देखील तुमच्या सभोवताली फिरकणार नाही. एवढं सामर्थ्य त्या देवाचं आहे. आणि म्हणून आपल्याला रात्रंदिवस नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. संत वारंवार उपदेश आपल्याला करतात, पण आपण काही मनावरती घेत नाहीत. मग भगवंताची प्राप्ती झाली की मग जो अनुभव नाथरायांना आला तो आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. माझा मीच देव, माझा मीच देव सांगितला भाव सद्गुरू. स्वतःमध्येच तो आहे, फक्त त्याला ओळखायचा आहे. तो कुठेच नाही, तो आपल्या हृदयामध्ये आहे. फक्त त्याची ओळख करून घ्यायची आहे, त्याला शरण जायचं आहे. आणि म्हणून त्याची ओळख करून देणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू वाचून सापडे न सोय धरावे ते पाय. नरदेहाचा उद्धार करून घ्यायचे, जन्ममृत्यूची रहाटी चुकवायची आहे, मायेची आशेची बेडी शृंखला तोडायची आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच जन्मामध्ये करायच्या आहेत. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. इथेच आहे, इथेच सगळं आपल्याला काय करायचंय? मुक्त व्हायचं आहे. कारण मृत्यूनंतरची मुक्ती आपण बघितली नाही. बघितली का? नाही बघितली. म्हणून हयात असताना याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. ज्याप्रमाणे नचिकेताने केलं ना तसं आपल्याला करायचं आहे. नचिकेत उद्दालक ऋषींचा मुलगा आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली म्हणजे घेतली. यमराज काय ऐकत नव्हते. अनेक प्रलोभने दाखवली यमराजांनी, परंतु त्या प्रलोभनांना लाथ मारली नचिकेताने आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करूनच घेतली. म्हणजे ही नचिकेत वृत्ती आहे जी स्वामी विवेकानंदांना कळली. ही नचिकेत वृत्ती आपल्या उपजत असायला हवी आपल्यामध्ये. कारण ती काही नचिकेत हा निर्माण करणारा कारखाना वगैरे नाही. ही एक वृत्ती आहे, ती आपल्यामध्ये उपजत असायला हवी. आणि म्हणून हयात असताना नचिकेताने काय केलं? आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. आणि आपल्याला देखील तेच करायचं आहे. हयात असताना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि मुक्त व्हायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या क्षणाला इथूनच सुरुवात करायची आहे. ज्ञानेश्वर माऊली साधावा तो देव सर्वस्वाचे साठी कारक तुटी क्रियमाण मग कासयाने पुन्हा हा संसार बीजाचे अंकुर दत्त. बघा, प्रस्तुत अभंगाचं प्रथम चरण मी सोडवलेलं आहे. म्हणजे संतांनी जो उपदेश केलेला आहे आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय? पुढे पुढे जायचंय, तो मार्ग अवलंबायचा आहे आणि भगवंताला शरण जायचं आहे. तर बघा, माझं जे निमित्त आहे, पण फक्त 5 मिनिटे घेऊया. बघा, आपल्यातून निघून गेलेले नाना म्हणजे एक व्यक्ती आपण म्हणू शकतो, परंतु त्यापेक्षाही अगदी जवळचं म्हणजे एक बाप. एक पती पत्नीला सोडून गेलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे रथाचे 2 चाके असतात. त्यातलं एक चाक जरी निखळलं तरी पण काय होते? गाडी पुढे जात नाही. अगदी तसंच आहे. स्त्री आणि पुरुष एक गेला तरी संसाराची घडी काय होते? विस्कळीत होते. पण अशा प्रकारे बघा, ज्याप्रमाणे पत्नीला सोडून एक पती गेलेला आहे, अगदी तसंच मुलांना सोडून एक बाप गेलेला आहे. एक पितृछत्र आज हरपलेला आहे. आणि हे दुःख न पचवण्यासारखं आहे. बघा, बापाच्या ममत्वाचा शेवट हा कुठेही होत नसतो. अगदी करुणेचा सागर म्हणजे बाप, नाही का? एक अथांग सागर आपण आईला म्हणतो, पण बापही तसाच आहे बरं. अथांग सागरासारखाच आहे. तेवढंच प्रेम देतो, फक्त तो दाखवत नाही आपल्याला. आई दाखवते, बाप दाखवत नाही. परंतु बापाच्या मनातही तेवढंच प्रेम असते आपल्याविषयी, माया असते. परंतु ती दिसत नाही म्हणून म्हणतो की बापाला प्रेमच नाही. पण तसं नाही. कारण पुरुषांना भावना व्यक्त करता येत नाही, तसंच तसं काहीतरी बापाचं आहे. आणि म्हणून हा बाप जेव्हा जातो ना, तेव्हा काय अवस्था होते हो आपली?
किती कठीण अवस्था होत असेल. आता ज्याचा त्याचा अनुभव, आपल्याकडे बाप आहे म्हणून आपल्याला तो अनुभव नाही, पण ज्यांचा बाप गेला त्यांना विचारा किती दुःख आहे, ते भयानक दुःख आहे. कारण जिवलग व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या काळजाला एक काय पडते बरं, खाच पडत असते. हे ज्याचा त्याचा अनुभव. आणि म्हणून बापाचं सामर्थ्य जाणायला शिका. बाप असताना त्याची कदर करा. कारण बापासारखी माया आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. तुकाराम महाराज नाही का आले मुलीसाठी? वैकुंठ गमनातून आले. कोणासाठी? भागीरथीसाठी आले ना. असा हा बाप आहे. म्हणून बापाची माया, बापासारखी माया आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. मग या बापाला आपण आठवलं पाहिजे. कारण बाप हा गर्दीमध्ये हरवलेला आहे. बघा, आई ही पडद्याच्या पुढची कलाकार आहे आणि बाप पडद्याच्या मागचा कलाकार, म्हणून तो मागे राहिला. परंतु गर्दीत हरवलेला बाप आता आपल्याला काय करायचंय? पुढे आणायचं आहे. आणि या बापाची माया कशी असते तुम्हाला सांगू का? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय घड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय घड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असा हा बाप आहे. याच्यासारखी माया आपल्यावरती कोणीच करू शकत नाही आणि तो कधीच उमगणार नाही. त्याला कधी जाणण्याचा प्रयत्नही केला नाही आपण. आणि म्हणून वेळ गेली नाही, बापाला जाणा, त्याचं अस्तित्व स्वीकारा. आणि जाता जाता एवढंच सांगेन की सगळ्यांवरती प्रेम करा, तिरस्कार करू नका. तिरस्काराने कधीच भगवंताची प्राप्ती होणार नाही. अंतकरण शुद्ध असायला हवं. अंतकरण शुद्ध नसेल तर भगवंताची प्राप्ती शक्य नाही. त्यासाठी आधी प्रेम करायला शिका. दुसऱ्याला प्रेम द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळेल. कोणाचाही तिरस्कार करू नका आणि आनंदी जीवन जगा. कारण मानवाचं आयुष्य संघर्षमय आहे. प्रत्येक मार्गावरती संघर्ष करावा लागतो त्याला. आणि म्हणून या संघर्षमय जीवनात आनंद कसा मिळवता येईल? एखाद्या गोष्टीमध्ये समाधान मानलं तर सुखाचीच प्राप्ती आहे की नाही, परंतु आपल्याला ते समजत नाही. आणि म्हणून प्रत्येकाला प्रेम द्यायला शिका. कारण खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर बघा, अशा प्रकारे आपली वेळ झालेली आहे. तर झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्याआधी एकदा तुकाराम महाराजांचं भजन करूया. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या.
श्रेष्ठ अशी पदाची साथ लाभली गुरुवारी निलेश महाराज धोरणे यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्या समोर बसलेले माझा मुलगा सत्यम केणे यांचे आभार. माझ्या सोबत सतत असणारे पहाडी आवाजाचे गायक कैलास महाराज धोरणे आणि मयूर महाराज सुधार यांचे आभार. अगदी सुरेश दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सगळ्यांचेच बाबा तुमचे आभार. सगळ्यांचे सातकरी वर्ग सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करते. त्यानंतर श्रोता वर्ग साऊंड सिस्टीम वाले दादा सगळ्यांचेच आभार व्यक्त करते. गुरुवारी शंकरबाब पटोले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जय